नमस्कार. मुक्त आयुर्वेदमध्ये सर्वांचे स्वागत. आज आपण फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे की हानिकारक आहे यावर चर्चा करूयात. एक नवीन विचार किंवा नवीन प्रकाश आपण याच्यावर नक्कीच टाकूयात. आपण बघतो सर्वजण सांगतात किंवा आम्ही डॉक्टर लोक पण सांगत असतो की आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये फळं खात जा. पण फळं खाणं हे नेमकं त्यातलं नॅचरल फळं खाणं चांगलं आहे की रसायनाद्वारे किंवा औषधांद्वारा पिकवलेलं फळं खाणं चांगलं आहे? तर सर्वांना याचं उत्तर माहीत आहे की नैसर्गिकरित्या तयार झालेलं फळच आरोग्यासाठी सर्वोत्तम आणि चांगलं आहे. त्याच्या विरुद्ध म्हणजे जसं आपण रसायनाद्वारे किंवा कार्बाईडद्वारे जे फळं पिकवली जातात किंवा फळं चांगली राहावीत, लवकर पिकावीत, चांगली दिसावीत या अनुषंगाने त्याच्यावर जी फवारणी किंवा त्याच्यावर जे रसायनं लावली जातात, अशा प्रकारची फळं जर आपण खात गेलो तर आपल्याला याच्यामुळे बऱ्याच प्रमाणामध्ये गंभीर आजार बघायला मिळतात. अगदी कॅन्सरसारखे आजारसुद्धा याच्यामुळे होताना आपल्याला दिसतात. तर आपण ह्या विषयाला अगदी गंभीरतेने घ्यायला पाहिजे आणि आपण विचार करूनच किंवा ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच फळं आणली पाहिजेत. जर हे असं आपल्याला मिळत नसेल तर आपण अशी फळं आपल्या घरी कशी पिकवता येतील किंवा आपल्याला आपल्या जवळच्या शेतकऱ्याकडनं किंवा जिथे माहीत असेल अशा शेतकऱ्याकडनं ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली किंवा याच्यावर फवारणी अतिरिक्त प्रमाणामध्ये न केलेली अशी फळं जर आपल्याला मिळालीत आणि आपण अशी जर फळांचा वापर केला तर या फळांमुळे नक्कीच आपल्या शरीराचं सुदृढता किंवा बल वाढण्यासाठी मदत मिळेल. पण ज्या पद्धतीने आपण विचार न करता सर्रास कुठूनही फळं आणतोय आणि ज्या अशा फळांमध्ये जर जास्त रसायनांचा समावेश असेल तर आपण स्वतःला आणि आपल्या परिवाराला धोक्यामध्ये टाकतोय. असं न करता आपण चांगल्या पद्धतीने किंवा लक्ष देऊनच ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. असं मला आज नवीनच ही गोष्ट समजली म्हणून मी तुमच्याशी हे मुद्दामून शेअर करण्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आपण आजपासून सगळेजणच जाणीवपूर्वक फळं ही चांगल्या पद्धतीची ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली या पद्धतीचीच फळं खाऊयात, जेणेकरून आपलं आणि आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे स्वस्थ राहा, मस्त जगा. जय आयुर्वेद. धन्यवाद.